नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपलं स्वागत। आज अक्षय तृतीया, वैशाख शुद्ध तृतीया, आजचा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक। आज आपण जाणार आहोत त्या निमित्ताने पुणे शहरातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला। त्या गणपतीला 11,000 आंब्यांचा नैवेद्य मंदार देसाई बंधू आंबेवाले यांच्यातर्फे आज करण्यात आला। त्या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमही झाले। चला आपण घेऊया दर्शन दगडूशेठ गणपतीचं। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। गाजावाजा करून बांधलेल्या चांदणी चौकातला पूल हा आता वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत येतोय। आपण ज्या वेळेला मुंबईकडून पुणे शहरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेला चांदणी चौकाच्या पुलामधनं आपण उतरून कोथरूडच्या दिशेने यायला लागतो। तो उतार अतिशय तीव्र स्वरूपाचा आहे। तेथे एका PMTचा बसचा ब्रेक फेल झाला आणि त्यांनी अनेक वाहनांना धडका दिल्या। जीवितहानी किती झाली याचं वृत्त आमच्यापर्यंत अजून आलेलं नाही। पाहूयात आपण हा थरार।
पुण्यातील त्रिशुंड गणपती एक वास्तुकलेचा अतिशय सुंदर नमुना आहे. भुयारी गणपती आणि त्याच्यावरती गणपतीची मूर्ती अशा प्रकारे तो आहे आणि पावसाळ्यामध्ये तेथे पाणी देखील येतं आणि त्यावेळेला ते मंदिर सर्वांना पाहण्याकरता खुलेही केले जातं. त्रिशुंड गणपती हा अतिशय मानाचा, महत्त्वाचा आणि वास्तुकलेला पुणे शहरामध्ये तोड नसलेला हा गणपती आहे. त्याचं सभामंडप, रंगमंडप, त्याचा गाभारा अतिशय पाहण्याजोगा आहे. इतिहास तज्ज्ञ कायम त्याच्याविषयी चर्चा करीत असतात. नटरंग अकॅडमीच्या वतीनं नृत्य दिनाच्या पूर्वसंध्येला तिथे काही सांस्कृतिक कार्यक्रम अनेक मंडळांच्या संयुक्तपणे आखण्यात आले होते. तेव्हा आपण जाऊया त्रिशुंड गणपती. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. सोनं, चांदी, हिरे आणि खडे यामध्ये गुंतवणूक कशात करावी? सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये मागील 10 वर्षामध्ये 200% फायदा सोन्याच्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मिळालेला आहे. तथापि ETF मध्ये जे सोन्याची गुंतवणूक असते ती अतिशय सुरक्षित असते, कारण त्यामध्ये प्रत्यक्ष तुम्ही ज्या कंपनीमध्ये पैसे देता ती कंपनी सोनं तुमच्याकरता खरेदी करून रिझर्व्ह बँकेमध्ये ठेवत असते आणि जेव्हा तुम्ही मागता त्यावेळेला विकून ते तुम्हाला पैसे देत असतात. त्याच्यात कुठली रिस्क नसते आणि त्याला सरकारचं संरक्षणही असतं, पण मर्यादित. या सर्व गोष्टींमध्ये सोन्याचा परतावा मागच्या 10 वर्षात चांगला मिळाला. सोन्याच्या बरोबर चांदी आता औद्योगिक क्षेत्रामध्ये वापरली जाते. चांदीचे दागिने, कर्णफुलं, चेन, अंगठ्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. पण आता उद्योगधंद्यामध्ये म्हणजे संगणकामध्ये असतील, त्याचप्रमाणे अनेक यानं असतील, स्पेसक्राफ्ट्स असतील, त्याच्यामध्ये चांदी वापरली जाते. म्हणून चांदीचा भविष्यकाळ यापुढे तेजीचा राहील असं जाणकारांचं मत आहे. हिऱ्यामध्ये अशा प्रकारे गुंतवणूक करताना रिस्क 100% असते, कारण आता आर्टिफिशियल हिरे
बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात येऊ घातलेले आहेत आणि ते मूळ हिऱ्या इतकेच सुंदर, सुबक, दिखव आणि चांगले प्रकाशमान झालेले असतात. तेव्हा सोन्याची गुंतवणूक, चांदीची गुंतवणूक, हिऱ्याची गुंतवणूक आणि त्याबरोबर प्रॉपर्टी, रिअल इस्टेटमधली गुंतवणूक पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.